जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृतसंजोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदासबोधा। यकीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरे पावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदास। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध या विषयावरती आपण यथाशक्ती चिंतन करतोय। 16वा दशक आणि 7वा समास। पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्न अग्नीचे मूळ पवन मागा निरोपिले श्रीराम। आता एका पवनाचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचळ सकळामध्ये श्रीराम। याच्या 10-12 ओव्या झाल्यात पण आपण पहिल्यापासून घेतो। पृथ्वीचं मूळ जीवन आहे, जीवनाचा मूळ अग्नी आहे, अग्नीचं मूळ पवन म्हणजे वारा आहे, हे आपण मागे ऐकलं। आता ह्या पवनाचं मूळ आपण शोधायला गेलो तर तो आहे अंतरात्मा। हा अत्यंत चंचल आहे, सगळ्याच्या मध्ये आहे। तो येतो आणि जातो पण आपल्याला दिसत नाही। म्हणजे प्राण शरीरामध्ये येतो आणि बाहेर पडतो पण येतानाही दिसत नाही, जातानाही दिसत नाही। तो येतो जातो दिसेना स्थिर होऊन बैसेना ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीशी श्रीराम। या आत्म्याला जाणता येत नाही म्हणते कुणाला? वेदश्रुतीशी। वेदश्रुती सुद्धा नेती नेती म्हणतात। मुळीचे स्फुरण त्याचे अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम। अंतरात्मा म्हणजे कोण आहे? मुळात जे स्फुरण निर्माण झालं त्याला, आता आपल्याला एखाद्या गोष्टीचं स्फुरण झालं पण स्फुरण झालं तर ते आपल्याला झालं हे महत्त्वाचं आहे। पण स्फुरण जे झाले त्याला आत्मा म्हणतात आणि ज्याला स्फुरण झालं ते परब्रह्म आहे। मुळीचे स्फुरण त्याचे अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले श्रीराम। त्रिगुणापासून झाली भूते पावली स्पष्ट तशी त्या भूतांचे श्रुते विवेके ओळखावे श्रीराम। या त्रिगुणापासून सगळी ही पंचमहाभूत निर्माण झाली। त्याही मध्ये मुख्य आकाश भूतामध्ये विशेष या त्या प्रकाशे प्रकाश सकळ काय श्रीराम। त्यामध्ये मुख्य कोण आहे? पंचमहाभूतामध्ये आकाश आणि त्याच्यापेक्षाही मोठा कोण आहे? एको विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत। परंतु याची प्रचिती पाहिली पाहिजे श्रीराम। सर्वांमध्ये महद्भूत कोण आहे तर ते भगवान महाविष्णू। पण याची आपल्याला प्रचिती आली पाहिजे, म्हणजे विचार केला की प्रचिती येते। विस्तारे बोलली भूते त्या भूतामध्ये व्यापकते विहरून पाहता येते प्रत्ययासी श्रीराम।
सगळी ही पंचमहाभूतं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याचा आपण विस्तारपूर्वक चर्चा केली, जाणून घेतले, विचार केलाय. आणि या पंचमहाभूतामध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा व्यापक कोण आहे तर हा अंतरात्मा आहे. आत्म्याच्या चपळपणापुढे वायू ते किती वापुढे आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पाहावे श्रीराम. आत्म्याचं चंचलपण किती आहे, वाऱ्यापेक्षा जास्ती म्हणाल. आता इथून एखादी वाऱ्याची झुळूक निघाली आणि तिला पंढरपूरला पोहोचायचं आहे, वेळ लागेल की नाही? अमेरिकेला पोहोचायचं आहे, वेळ लागेल. पण मन लगेच तिथं जाऊन पोहोचलं आहे. म्हणजे त्याची गती जी आहे त्या पंचमहाभूताची, त्या अंतरात्म्याची गती वायू वेगाच्या कितीतरी पुढे आहे. मनासी टाकेले मागे गतीसी तुळना नसे. आत्म्याच्या चपळपणापुढे का वायू ते की देवापुढे आत्म्याचे चपळपणा रोकडे समजून पाहावे श्रीराम. आत्म्या वेगळे काम चाले ना, आत्मा दिसेना ना, आढळे ना, गुप्तरूपे विचारना ना, पाहून सोडी श्रीराम. हे सगळं घडवतोय आत्माच, पण तो गुप्त रूपाने आहे. त्याला पाहायला गेलं तर दिसत नाही. पिंड ब्रह्मांड व्यापून धरले, नाना शरीर विसाळले, विवेकी जनास वाचले, जगदांतरी श्रीराम. आता हा अंतरात्मा अंतर म्हणजे आतमध्ये असणारा त्याला अंतरात्मा म्हणतात. हा प्रत्येकाच्या देहामध्ये आहे आणि अभ्यास केला, विचार केला, चिंतन केलं तर तो लक्षात येतो. पिंड ब्रह्मांड व्यापून झाले, नाना शरीर विसाळले, विवेकी जनास भासले, जगदांतरी श्रीराम. ब्रह्मांडात आहे आणि ह्या देहामध्ये म्हणजे पिंडात सुद्धा आहे. आत्म्या विण देहे चालते, हे तो न घडे कल्पांते, अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपास आल्या श्रीराम. आत्म्या वाचून देह चालत नाही. रामचंद्राने, आता बघा काल आपल्या ह्याच्यावर चर्चा झाली, पण हे उदाहरण काल आलेलं नाही. म्हणजे रोज तुम्हाला वाचताना काहीतरी नवीन सुचणार. काय म्हणतंय पहा, आत्म्या विण देहे चालते, हे तो न घडे कल्पांते. हे ओवी आपण कालही वाचली, आत्ताही वाचतो, पण आत्ता सुचलेलं सांगतो. आत्म्या वाचून देह चालत नाही. याच्यावर रामचंद्राने वालीचा वध केल्यानंतर त्याची बायको तारा ही शोक करत आली आणि तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलं. ते म्हणले, मी मारूच शकत नाही. मारूच शकत नाही म्हणजे का अजरामर आहे का तो? हो म्हणले, तो अजरामरच आहे. नैनं चिंदंती शस्त्राणे नैनं हरिभावका न चैनं क्लेदयंतापो न शोषयति मारुतः. तू शोक कोणासाठी करते एवढं मला आधी सांग. या वालीसाठी शोक करते का त्या वालीसाठी शोक करते? हा वाली म्हणजे हे शरीर, पंचमहाभूतात्मक शरीर. म्हणजे तू शरीरावर प्रेम करते तर शरीर इथे घेऊन जा घरी. 4 तास ठेवणार नाही, लगेच राम बोलवाय. या शरीरावर तू प्रेम करते ते शरीर इथं आहे, घेऊन जा. नाही म्हणले, पण याच्यातला आत्मा गेला. मग सांग म्हणले, कोणावर प्रेम करते? आत्म्यावर करते का? मग आत्म्याला कोणीच मारू शकत नाही. नैनं छिंदते शस्त्राने नैनं दहति पावका. मग कुणाला मारलंय? देह पडलाय, घेऊन जा घरी. देहावर प्रेम करत असेल तर कुणाची अंतुरी आहेस, कुणाची पत्नी सांग. काय म्हणतो, आत्म्याविण देहे चालते, हे तो न घडे कल्पांते, अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ती रूपासे आल्या श्रीराम. मुळापासून शेवटही सकळ काही आत्माच करी, आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम. हे सगळं घडवणारा कोण आहे? आत्मा आहे. आणि आत्म्याच्या पलीकडे कोण आहे? परब्रह्म साकार. तो काहीही करत नाही, हा करतो तर निदान. म्हणजे डोळ्यातनं पाहतो, कानातनं ऐकतो, पायात, म्हणजे या शरीराला चालवतोय तो. म्हणजे चलन वलन सगळं त्याचं चालू आहे. म्हणजे तो चंचल आहे. आणि निश्चळ कोण आहे? तो परब्रह्म. परब्रह्म साकार तो हा गौडिया घरी. परब्रह्म साकार तो हा गौडिया घरी.
मग हे परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार, आपण भक्तांच्या साठी सगुण साकार. म्हणून म्हणले म्हणजे निर्विकल्प कोण आहे? जो चढत नाही, सदा संचला येताना जाताना, हे तो कोण आहे? तर ते परब्रह्म आहे. बाका आहे, येतो जातो, निराळ्या देह धारण करतो. मुळापासून शेवट सगळं काही आत्माच करी, आत्मा पहिलीकडे निर्विकारी परब्रह्म ते श्रीराम. आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्रामे चेष्टितो, नाना सुखदुःखे भेटतो, भोगतो देहात्मयोगे श्रा. हा आत्मा ह्या देहाच्या माध्यमातून सुखही भोगतो आणि दुःखही भोगतो. म्हणजे ज्या वेळेला त्या आत्म्याचं देहाशी तादात्म्य आहे त्यावेळेला ते सुख पण आहे, तादात्म्य नाही त्यावेळेला सुखही नाही दुःखही नाही. टेन्शन होतं नवऱ्याला, आणि मग तिने जेवताना विचारलं, अहो भाजी कशी झाली, आमटी कशी झाली, काय मला काही कळलं नाही म्हणले. म्हणजे काय? त्याचं मन तिथे नव्हतंच जेवणामध्ये, ते जे काही टेन्शन आहे त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे जिभेने जरी आस्वाद घेतला असला तरी तो त्याला कळला नाही. म्हणजे त्या देहामध्ये तो आहे, पण जर त्याचं त्या जे काही आपली इंद्रिय आहे, डोळ्यातनं पाहणं, ते इंद्रिय त्याच्याशी तादात्म्य नसेल तर आपल्या समोरनं मनुष्य जातो, अहो म्हणजे बघितलं नाही का, तुमच्या समोरनं मी गेलो. म्हणजे त्या इंद्रियाशी तादात्म्य आहे त्यावेळेला तो सुख आणि दुःख आहे, नाही त्यावेळेला सुखही नाही दुःखही नाही. देहावरती तोपर्यंत व्यक्ती गेली म्हणून रडारड चालली, की रडणारी व्यक्ती बेशुद्ध पडली. आता बेशुद्ध पडल्यावर काय आहे? रडणं नाही, नो उकाळणं नाही, बकडणं नाही, काही नाही. का? देहाशी तादात्म्य संपली. पुन्हा शुद्ध राहिलेलं सुरू काय? म्हणजे देहाशी तादात्म्याचं सुख आहे दुःख आहे, नाहीतर नाही आहे. सुख दुःखे भोगितो देहात्मयोगे. म्हणून तो असं म्हटलंय, देहे बुद्धी ती आत्मबुद्धी करावी. हा देह म्हणजे मी, ही जी भावना आहे, त्याच्याऐवजी आत्मा म्हणजे मी हा भावना जर धरली तर मग तो अलिप्त आहे हो. तो वारा सुगंधावरने येतो, दुर्गंधावरने येतो. सुगंधावरनं आला तर सुगंधित वाटतो, दुर्गंधावरनं आला तर दुर्गंधित वाटतो. पण वारा ह्या सुगंध आणि दुर्गंधापासून अलिप्त आहे, वाटतो अलिप्त. कसा हा देहधारी नाना प्रकारचे कर्म करतो, पण तो त्याच्यापासून अलिप्त. सप्तकंचुक हे ब्रह्मांड, त्यामध्ये सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये आत्माचा विवेके ओळखावा. श्रीराम हे ब्रह्मांड आहे, 7 फेरे आहेत त्याला, तशी ह्या पिंडामध्ये आहे. शब्द ऐकून समजलो. समोरच्या माणसाने काही बोललं तर त्या शब्दाचा अर्थ त्याला कळतो. मग एखाद्याचं लक्ष नसलं तर शब्दाचा अर्थ कळत नाही. अरे किती वेळा सांगितलं तुला, म्हणून माझं लक्ष नव्हतं. खेळत होता मुलगा, आईने बोलवलं, उन्हाळ्याचे दिवस होते. अरे म्हणले दुकानात जाऊन तेल घेऊन ये, तूप घेऊन ये. त्यानं ते दुपाटनं उचललं देवासमोरचं, स्वच्छ धुवून ठेवलं होतं आईने. किती आणायचं होतं? 100-200 ग्रॅम आणायचं. त्यात बसणारं होतं तेवढंच दुपाट. गरिबीची परिस्थिती होती. म्हणलं ह्याच्यात बसते की, कुठं डबी शोधत बसा, भांडी शोधत बसा. गेला. आता उन्हाळा असल्यामुळे तूपही पातळच होतं. म्हणले 50 ग्रॅम 100 ग्रॅम काय तर तूप द्या. त्यांनी दिलं पातळ, घेतलं याच्यावरती. आणि 50-100 ग्रॅम तेल पण पाहिजे. अरे कशात घेणार, काय म्हणायचं. ते तूप सांडलं दुकानातच, त्याच्यात तेल घेतलं. आला, आईला म्हणलं आई घे तेल. अरे बाळा तूप कुठे आहे? हे काय म्हणला. म्हणजे तूप सांडलं दुकानात, तेल सांडलं घरात. तेल गेलं, तूप गेलं, हाती राहिलं दुपाटनं. हे कशाचा परिणाम आहे? नीट न ऐकण्याचा परिणाम आहे. अरे मी तुला सांगत होते 2 भांडी घेऊन जा, एक तेलाला एक तुपाला, पण तू ऐकलं नाही. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो. कोणी शिवी दिलं तर त्याला शिवी देईल, कोणी गोड बोललं तर त्याच्याशी गोड बोलत. शब्द ऐकून जसं तुम्ही जसे बोलाल तसं शब्दासारखं प्रत्युत्तर आहे.
तुम्ही गोड बोला, जग तुमच्याशी गोड बोलेल. तुम्ही हिडीस पिडीस केलं तेही तुम्हाला तसंच करेल. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृदी शीतेष्ण जाणतो त्वचेमध्ये. आता हे बोलण्यात म्हणजे जिभेतलं झालं. कानातलं ऐकतो, त्याला उत्तर देतो म्हणजे कानाचं झाला. आता जिभेचं झालं, आता राहिलं त्वचेचं. ज्ञानेंद्रिय आहेत ना, त्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातूनच जाणणार ना. कानाचं माध्यम आहे श्रवण करणं, त्याच्यातनं त्यांनी काय बोलतो ते कळलं. त्याला काय प्रत्युत्तर द्यायचं ते जिभेच्या माध्यमातून दिलं. आता त्वचेच्या माध्यमातून त्याला ही हॉटेलमध्ये गेला, म्हटला पाणी द्या. त्याने ब्रिस्लरी बाटली दिली, त्याने हात लावला. म्हणला चिल्ड पाहिजे, म्हणजे थंड पाहिजे. म्हणजे हाताला कळलं की ही बाटली पाण्याची पण थंड नाही आहे. मग त्याला शीतोष्ण कळतंय. हातात पाणी आहे, तापलंय का नाही, काय आहे ते हाताला किती गरम झालंय, काय झालंय ते कळतंय. म्हणजे त्वचेच्या माध्यमातून तो शीतोष्ण जाणतो. शब्द ऐकून समजतो, समजून प्रत्युत्तर देतो, कठीण मृदू शीतोष्ण जाणतो. त्वचेमध्ये श्रीराम. नेत्री भरून पाहणे, डोळ्यातनं आता झालं. पहिल्यांदा कान झाले, नंतर तोंड झालं, मग त्वचा झाली. ही सगळी पंचेंद्रिय वरतीच आहे. काय नेत्री भरून पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उच्च नीच समजणे, मनामध्ये श्रीराम. डोळ्यातनं त्याला कळतंय भाजी शिजली का नाही, काय झाली, त्याच्यावरती नजर टाकली की कळतंय. नाही म्हणले अजून पुन्हा एक वाफ येऊ द्या. हां, म्हणजे नजरेने त्याला ते कळतंय पदार्थ कसा आहे. ते आंबे घ्यायला गेलात तर कुठले चांगले आहेत कुठले खराब आहेत नजरेने कळतं. त्याला हात लावायचे धरून, हे नको ते द्या, ते नको ते द्या. कांदे घ्यायला गेलात, सुकलेले कांदे कुठले आहेत, ओले कुठले आहेत, खराब कुठले आहेत, नजरेने. हां, काय म्हटले पहा, नेत्री भरून पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे. डोळ्यांनी त्या परीक्षा करतो त्या पदार्थाची कसं आहे म्हणून. हां, आता सगळी कापडच आहेत की, पण हातात घेतल्यानंतर हाताला स्पर्शाने त्याला कळतंय. डोळ्यांनी जाणतोय तो की अरे हे चांगली क्वालिटी आहे का कशी क्वालिटी आहे, दिसायला कसं आहे. नेत्री भरून पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उच्च नीच शीतोष्ण जाणे. तुझ्यामध्ये नेत्री भरून पदार्थ पाहणे, नाना पदार्थ परीक्षणे, उच्च नीच समजणे. मनामध्ये मनामध्ये त्याला कळत आहे कुठली चांगली क्वालिटी, कुठली सामान्य क्वालिटी काय. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारीच्या दृष्टी, भेद जाणे श्रीराम. त्याला समोरच्या माणसाच्या डोळ्यात काय चाललंय ते कळतं. हा मनुष्य आपल्याकडे रागारागाने पाहतोय का कळतंय. काय म्हणलंय पहा, काय कळतंय त्याला. क्रूर दृष्टी, क्रूर आहे म्हणजे हा मनुष्य, म्हणजे त्याच्या दृष्टीवरनं कळतंय. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, त्याच्या बोलण्यात कपटीपण आहे, त्याच्या नजरेत कपटीपण आहे. कपटी आणि कृपादृष्टी, त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या दृष्टीतनं कृपाप्रसाद आहे हे कळतं. म्हणजे त्याच्या नजरेतला जो भाग, म्हणजे मनातला भाव कुठे येणार, तुमच्या नजरेत येणार. मग त्या मनामध्ये काय चाललंय ते त्या डोळ्यावरनं कळतं समोरच्या माणसाला. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारीच्या दृष्टी, भेद जाणे श्रीराम. कोण जाणतो? आत्मा. सगळं वर्णन कशात चाललंय तो जाणतोय. क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कृपा दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी, नाना प्रकारीच्या दृष्टी, भेद जाणे श्रीराम. आता जिभेमध्ये आलं पुन्हा, कारण जिभेकडे दोन काम आहेत. एक बोलण्याचं काम झालं मग अशी, आता खाण्याचं काम आहे. हां, जिभेमध्ये नाना स्वाद निवडून जाणे भेदाभेद. जिभेवरनं त्याला नाना प्रकारचे स्वाद आहेत ते कळतं. आपण काय म्हणतो, पदार्थ झाल्यानंतर एकदा खाऊन बघा कसा झाला आहे. लोकाला द्यायच्या आधी, प्रसाद वाटण्याच्या आधी खायचा नाही. पण
घरात केलेला पदार्थ आहे आणि आलेल्या लोकांना वाढायचा आहे. मग बघा बरं, कोशिंबीर जास्ती तिखट झाली का, आणखी मीठ टाकू का, काय करू, भजी खाऊन बघा त्याला काय तिखटपणा जास्ती आहे का. म्हणजे त्या आता सगळे पदार्थ आहेत, प्रत्येकाची चव वेगळी. षडरस अन्ने नैवेद्यासे वाढयली भोजनी हो. 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारचे, प्रत्येकाची चव वेगळी. ही कुणाला कळते? जिभेला कळते. जिव्हेमध्ये नाना स्वाद निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद करून सांगते. जे जे त्याला कळलंय तो बोलून दाखवतो. अरे याच्यात तिखट जास्ती झालं बरं का, याच्यात मीठ जास्ती झालंय. हे जे जाणलंय, कारण 2 कामं जिभेकडे, रसस्वाद जाणणं पण आहे आणि बोलून दाखवणं आहे. म्हणजे एवढे चांगले पदार्थ केले, कसे झाले. अन्ने केली स्वादिष्ट परी जेवणार बसले रोगिष्ट, तरी ते सुगरणीची कष्ट वायाची गेले. सुंदर स्वयंपाक केला त्या बिचारी, कष्ट करून करून ह्याला जेवायला वाढलं. अहो कसं झालंय म्हणले, मला आज ताप आलाय, जिभेला चवच नाही. अन्ने केली स्वादिष्ट परी जेवणार बसले रोगिष्ट, तरी ते सुगरणीचे कष्ट वायाची गेले. जिव्हेमध्ये नाना स्वाद निवडू जाणे भेदाभेद, जे जे जाणे ते ते विशद करून बोले श्रीराम. उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राणेंद्रिय जाणे. आता नाकाचं, प्रत्येकाची पाळी आली, आता नाकाची पाळी आली. उत्तम अन्नाचे परिमळ, अन्न तिकडे शिस्त आहे, वासावरनं कळतंय. नाना अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ. आता प्रत्येक सेंट वेगळा आहे तो, पण प्रत्येक सेंटमधला त्याला तो भेदाभेद कळतो. नाना फळांचे परिमळ, वासावरनं त्याला कळतं. नाना फळांचे परिमळ, घ्राणेंद्रिय जाणे, नाकावरनं, वासावरनं त्याला कळतंय. हां, वा वा फोडणी छान झाली आहे, कळतंय. तळण चाललं असेल तर वासावरनं कळतंय कसं झालंय, काय झालंय. करपलं असलं तरी सांगतो बाहेर ना, हो तिकडे करपलंय, जरा गॅस बारीक करा. कशावरनं कळलं तुम्हाला? दिसत तर नाही, म्हणजे बाहेरच्या खोलीत बसलाय. घ्राणेंद्रिय. हां, जिव्हेमध्ये उत्तम अन्नाचे परिमळ, नाना सुगंध परिमळ, नाना फळांचे परिमळ, घ्राण इंद्रिये जाणे श्रीराम. जिव्हेने स्वाद घेणे बोलणे. आता ती कामं सांगितली. जिभेकडे काय काम? जिव्हेने स्वाद घेणे बोलणे. जिभेकडे 2 काम आहेत. रसस्वादही त्याला घेता येतो आणि बोलता येतं. पाणी इंद्रिय घेणे देणे. पाणी म्हणजे प्यायचं नाही, पाणी म्हणजे हात. पाणी इंद्रिय, पाणी हे हात. या इंद्रियाच्या योगाने काय करता? घेता आणि देता. घेतोही त्यानेच आणि देतोही त्यानेच. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे घेतो आणि घेणं आणि देणं हे पाणीचं काम आहे. पाणी म्हणजे हात, त्याचं काम आहे. पाणी इंद्रिय देणे घेणे. पाद इंद्रिय येणे जाणे. पाद इंद्रिय हे वेगळाचा अर्थ तो नाही, तो वेगळा आहे. ते हरभरे जास्ती खाल्ल्यानंतर ते पाद वेगळा, हा पाद वेगळा आहे. ह्या पादाला म्हणतात पाय. म्हणजे अक्षर तेच असतं, म्हणजे शब्द तोच अर्थ असतो, पण कुणाच्या संगतीने आला आहे त्यावेळेला त्याचा अर्थ बदलतो. एरवी शून्यच आहे, पण एकाच्या संगतीत गेले की 10 होते. एकाच्या संगतीत 2 शून्य आले की 100 होत आहेत, 3 आले की 1000 होत आहेत, 4 आले की 10,000 होत आहेत, 5 आले की लाख होत आहेत. संगतीचा परिणाम आहे. म्हणून प्रत्येक वेळेचा अर्थ बदलला. शून्य तेच आहे, अक्षर हे तेच आहे, एकच अक्षर आहे. 0 1 10 2 100 3 1000 4 10,000 5 1 लाख म्हणजे आहेत तेच. पण आता कुणाच्या संगतीत आले? एकाच्या संगतीत 2 आले, 100 झाले, 3 आले, 1000 झाले, 4 आले, 10,000 झाले. म्हणजे प्रत्येक वेळेला अक्षर ते आहे, शून्य आहे, पण प्रत्येक वेळेला अर्थ बदलत गेला.
जिव्हेने स्वाद घेणे, बोलणे, पाणी इंद्रिय देणे, घेणे, देणे, पाद इंद्रिय येणे जाणे, सर्व काळ श्रीराम. पायाने आपण जातो येतो. मग तीर्थयात्रा असो, त्या घरातल्या घरात ह्या खोलीतनं त्या खोलीत फिरणं असो, या पायाचा उपयोग आहेच. पाद इंद्रिय येणे जाणे, सर्व काळ श्रीराम. शिष्ण इंद्रिय सुरत भोग. हा विषयाचा आस्वाद शिष्ण इंद्रियाने आपण घेतो. शिष्ण इंद्रिय सुरत भोग. गुद इंद्रिय मळोत्सर्ग. गुद या मार्गाने आपल्या शरीरातले घाण द्रव्य बाहेर टाकले जातात. गुद इंद्रिय मळोत्सर्ग. मने करून सकळ सांग, कल्पून पाहे श्रीराम. मनाने जर विचार केला तर ह्या प्रत्येक इंद्रियांची वेगवेगळी कामं आहेत हे कळतं. पण या सर्व इंद्रियांना चालवणारा तो आहे हे कळतं. चाले हे शरीर कोणाचे, कोण बोलवी ते हरिवे. ऐसे व्यापार बरोबरी त्रिभुवनी एकलाची करी. हे सगळे व्यापार या त्रिभुवनात चाललेले. म्हणजे तिकडे माशी फिरते, इकडे गांडोळ फिरतंय, तिकडे भुंगा फिरतोय, तिकडे माणसं फिरतायत, तिकडे झाड हलतंय. पण सगळीकडे तो एकच अंतरात्मा सगळे देह चालवतोय. बघा काय म्हणतंय. ऐसा व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी. हा एकटा आत्मा सगळ्यांना, सगळ्यांचे देह चालवतोय, सगळ्यांच्या नाकातनं श्वास घेतोय, सगळ्यांच्या कानातनं ऐकतोय, सगळ्यांच्या डोळ्यातनं पाहतोय. म्हणून तर असं म्हणले ना, ज्या वेळेला भगवंताने विश्वरूप धारण केलं, हरि ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. हजारो हात, हजारो डोळे, हजारो कान. मग म्हणलं हे एवढ्या हजारो डोळे, हजारो मस्तक, हजारो पाय, हजारो हात असलेल्या देवाची आम्ही पूजा कशी करायची. म्हणून त्याच्यासाठी ही मूर्ती आहे. त्याला सांगितलं हे देवा, किंवा आपण आहोत, आपण त्याचेच अंश आहोत ना. तुझ्या 1000 डोळ्यातले माझे 2, तुझ्या 1000 कानातले माझे 2, तुझ्या 1000 हातातले माझे 2. मुळे 2चे 4 कधी होतात? आता 2च हात आहे. 2चे 4 लग्न झाले की 2चे 4. म्हणजे काय झालं? याच्या हातावर 2 हात आले का नाही, याच्या मागे 2 हात आले. अष्टभुजा नारायणी. मग तुमच्या हातामागे 2 हाताची शक्ती उभी राहिली आहे. आता आपले हे काम चालू आहे, याच्या मागे किती हात आहेत? तुम्हाला हे 2 हात दिसत आहेत, पण ह्याच्या मागे असंख्य हात उभे. ऐसे व्यापार परोपरी त्रिभुवनी एकलाची करी. त्याची वर्णावया थोरी, दुसरा नाही श्रीराम. असं त्रैलोक्याचं चलन वलन करणारा परमात्मा, त्याला त्याच्यासारखा दिसणारा जगात दुसरा कोणी नाही म्हणाले. कोणाची उपमा द्यायची? त्याची वर्णावया थोरी, दुसरा नाही श्रीराम. त्याविण दुसरा काहीचा, त्याच्यापेक्षा दुसरा कुठून आणायचा आहे? अणू रेणू जर त्यानेच व्यापलेला आहे तर दुसरा कुठून आणायचा आहे? त्यावेळी दुसरा काहीचा, जे महिमा सांगावा तयाचा. त्यापेक्षा दुसरा कोण आहे? म्हणले आता मी त्याचाच अंश आहे का नाही, म्हणजे आपण सर्वजण त्याचेच अंश आहोत आणि त्याचाच महिमा वर्णन करून सांगतो. मग म्हणले आपणच आपला महिमा कसा वर्णन करून सांगायचा? मग ऐकणारं कोण? आपण बोलणारे तर मग ऐकणारं कोण आहे? बोलणारे आपण असतो ना, ऐकणारे आपण असतो. म्हणजे असं कसं? हा लवकर बाथरूममधनं बाहेरच येईना, म्हणून काय चाललंय म्हणून बघायला गेलं, गाणं गात होता. मग त्याला विचारलं बाहेर आल्यावर, तुझं गाणं कोण ऐकत होतं? म्हणला मीच बोलत होतो, मीच ऐकत होतो. तसा परमात्मा आहे. तोच आपल्या इंद्रियातनं बोलतो आणि तोच ऐकतो. श्रोता वक्ता श्रीराम असं म्हणतात.
14 विद्या 64 कळा धूर्तपणाच्या नाना कळा वेदशास्त्र पुराण जिव्हाळा त्या विण कैचा श्रीराम. चौदा विद्या 64 कला. 14 विद्या आहेत, 64 कला आहेत, ह्या सगळ्या शिकायच्या आहेत. 4 शास्त्र 18 पुराण. मुंज झाली की त्याच्या भिक्षेची झोळी देतात आणि त्याला सांगतात पहिली भिक्षा आईला माग, आणि मग बाकीच्याने भिक्षा घालायची भिक्षावळीच्या वेळेला. मग आई विचारते, बाळ मी दे तुला भिक्षा घालते, या भिक्षेचं तू काय करणार आहेस रे बाळा? मग तो मुलगा उत्तर देतो, आई या भिक्षे करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पठिता भवेत. आई तू घातलेल्या भिक्षेत ना मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा अभ्यास करणार आहे. पुढे 14 विद्या 64 काळात शिकणार आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान घ्यायचं आहे आपल्याला. 14 विद्या 64 काळात धूर्तपणाच्या नाना कळा वेदशास्त्र पुराण जिव्हाळा तेणे विण कैचा श्रीराम. त्याच्याच सत्तेमुळे आपण 14 विद्या 64 कला शिकतो. नाना प्रकारचे धूर्तपणा पण लागतो. केव्हा कसं वागावं ह्याला धूर्तपणा म्हटलंय. काही वेळेला पडती बाजू घ्यावी लागते. आपली बरोबर असली तरी बरं बाबा माझं चुकलं. काही वेळेला पडती बाजू घ्यायची, काही वेळेला ॲग्रेसिव्ह व्हायचं. ते सगळं कोणत्या वेळेला कसं वागायचंय तो धूर्तपणा आहे. समोरच्या माणसाकडनं काम करून घ्यायचं असेल त्याचं मूड पाहून बोललं पाहिजे ना. त्याचा मूड नसताना तुम्ही बोला तर ते काय काम होणार आहे. एका नोकराला हे पाहिजे होतं, काहीतरी पैसे पाहिजे होते नोकराला. तेव्हा त्यांनी विचार केला की हे म्हातारा म्हणले, नोकराच्या भाषेत बोलतो, हा म्हातारा म्हणले केव्हा खुश असतो ते बघू. पैसे मागायचे ना त्याला. मग बघितलं त्याच्या मांडीवर नातवंड खेळत होतं. त्या म्हाताऱ्याची दाढी असं उडत होतं. अरे लबाडा करत होतं ते. म्हणले हे बरे की म्हणले, त्याची दाढी उडली की खुश होत आहे म्हणले. नातवंडाला खेळून झाल्यानंतर हा गेला, त्याची दाढी उडली. का खाळ म्हणजे का रे दाढी का उडली? मला वाटलं म्हणजे तुम्ही खुश होणार. मला नातवंड को दाढी उडवतो त्यावेळेला तुम्ही आलेला बाडा करत. अरे म्हणले ते नातवंड आहे, हे दाढी ओढले तरी मला त्याचं कौतुक आहे म्हणाले. कशाला मारलं ते जा नाही, मला 2 पैसे पाहिजे. अरे आधी सांगायचं ना बाबा, दिले असते. चौदा विद्या 64 कळा धूर्तपणाच्या नाना कळा वेदशास्त्र पुराण जिव्हाळा तेढे विण कैचा असना. वेद असो, शास्त्र असो, पुराण असो, त्याच्या कृपेशिवाय सगळं व्यर्थ आहे. त्याची कृपा असेल तर सगळं काय होईल. तेणे विणकायचा म्हणजे हा आत्माराम ज्यावेळेला आपल्याला प्रसन्न असेल ना त्यावेळेला हे सगळं आपल्याकडनं घडेल. 14 विद्या 64 कळा धूर्तपणाच्या नाना कळा वेद शास्त्र पुराण जिव्हाळा तेणे विणकायचा श्रीराम. इह लोकेचा आचार परलोके सारासार विचार उभय लोकेचा निर्धार आत्माच करी श्रीराम. इह लोकेचा आचार, या ठिकाणी व्यवहारात कसं वागायचं आहे. एरवी आपण घरामध्ये वापरताना किंवा इकडे जाता येताना साधे कपडे घालतो. आणि म्हणले नवीन साड्या, नवीन कपडे, ड्रेस घेतलेले, ते म्हणले रिसेप्शनला जायला ठेवले, लग्नाला जायला ठेवले. म्हणजे काही कपडे हे आपण स्पेअर ठेवतो. लग्ना समारंभाला याला जाताना दागदागिने घालणं किंवा काय असेल ते स्पेशल आहे. म्हणजे व्यवहारात कोणत्या वेळेला काय घालून जायचं कळलं पाहिजे ना. त्याला व्यवहार म्हणतात, त्याला धूर्तपणा म्हणतात. विकटीकडे महेश झालं हे नकशिकांत दागिने वगैरे घालून गेली. अरे म्हणले तिथे पांढरे सीटवर गाडी निघून जायचं. त्यांना भेटायला जाताना त्या ज्या समोरची व्यक्ती ज्या मनस्थितीत आहे त्या मनस्थितीचा अंदाज घेऊन आपण साधे कपडे घालून जावं, साधी वस्त्र घालून जावं, थोडासा आपलाही चेहरा पाडून जावा. अरे अरे ते नाही का, ज्याने आयुष्यभर छळलं ती गेल्यानंतर ही पण रडते. म्हणजे एवढं छळलं तर कारण लोकांना दिसलं पाहिजे म्हणून रडते. गेली बरं झालं म्हणले काय.
14 विद्या 64 कळा, धूर्तपणाच्या नाना कळा, वेद शास्त्र पुराण जिव्हाळा, देणे विणकायचा श्रीराम इहलोकीचा आचार. या लोकात कसं वागायचं? सोयऱ्या धायऱ्या कारणे समयोचित मान द्यावा. त्याच्या ग्रंथात लिहिले सोयरेधारे असतात, त्यांचा मान त्यांना द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे ज्या पद्धती असतील, त्यामुळे आमच्याकडे पद्धत नाही. अरे तुम्ही तिला त्या भागात दिले तर तिच्याकडचं जे असेल तीच ती मागणार ना. आमच्याकडे ही पद्धत द्या. प्रत्येक ठिकाणचा आचार विचार वेगळा आहे. त्यामुळे त्या भागात जो असेल, आपल्याकडे पद्धत नसेल हो, पण आपण मुलगी दिली ज्या भागात, त्या भागात त्या पद्धती असतील, त्या भागातल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला व्यवहार करावा लागतो. म्हणून त्याला असं म्हटलंय, इहलोकीचा आचार परलोकी सारासार विचार. तुम्हाला जर उत्तम गती मिळावी असं वाटत असेल, परलोक सुखाचा व्हावा असं वाटत असेल, तर परलोकी सारासार विचार. त्याच्यासाठी तुम्हाला सारासार विचारायची आवश्यकता आहे, विवेकाची आवश्यकता आहे. नाशिवंत काय आणि शाश्वत काय हे कळावं लागतं. हा परलोकीचा विचार आहे. नाशिवंत असेल त्याचा त्याग करावा, शाश्वत असेल त्याचा आश्रय करावा, हा परलोकीचा विचार झाला. त्याला सारासार विचार म्हणतात. इहलोकीचा आचार परलोकी सारासार विचार, उभयलोकीचा निर्धार आत्माच करी श्रीराम. हे दोन्ही ठिकाणचं म्हणजे प्रपंचात कसं वागावं आणि परमार्थ कसा करावा हे दोन्ही कोण शिकवतंय? म्हणजे तो आत्माच शिकवतो. लाईट गेले, बंद करा. फक्त स्पीकर चालू ठेवा, बाकी ते हे मोठे लाईट बंद करा. लाईट गेलेले आहेत, त्यामुळे आवश्यक तेवढ्या लाईट ठेवा. एरवी आपण बादली पाणी घेतो, पण नळ गेल्यानंतर म्हणले तांब्याने घ्या, ऐक नाही, तसं आहे ते. इहलोकीचा आचार परलोकीचा विचार, उभय लोकीचा निर्धार आत्माची करीस. हा आत्मा या दोन्ही गोष्टीचा विचार करतो. म्हणून असं म्हटलंय, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुस्तिक काही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही तो परमार्थ काय करणार? म्हणजे आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. आधी प्रपंच धड करावा. प्रपंचामध्ये काय आहे? प्रत्येकाची मतं वेगळी आहे. घरामध्ये 10 माणसं असतील तर 10 माणसाची मतं वेगळी. मग तुम्हाला घरामध्ये जर ह्या 10 माणसांच्या वेगवेगळ्या मताचा आदर करता आला, त्यांना सन्मान देता आला, तर तुम्ही व्यवहारामध्ये सर्वांना समान देऊ शकता. तुम्हाला प्रपंचात धड माणसं सांभाळता येत नसतील, परमार्थात काय सांभाळणार? म्हणून म्हटलंय, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुस्तिक आहे. ज्याला प्रपंच धड करता येत नाही तो परमार्थ काय करेल? इहलोकीचा आचार, इह परलोकी सारासार विचार, उभयलोकीचा निर्धार आत्माची करी श्रीराम. माझा इथून जरी आवाज मोठा येत असला तरी तुम्ही प्रत्यक्षात ज्या वेळेला हे व्हिडिओ ऐकता ना, त्यावेळेस तुमच्या ह्याचा आवाज बारीक करा, नाही तर कर्कश आवाज ऐकायला येतो. हां, इथं काय होतं, त्या जोशामध्ये बोललं जातं काय आवाज करते, माझा कंट्रोल नसतो तो त्याच्यावरती. तिकडनं धो आला तर त्याला काही इलाज नाही, सगळं वाहून जातं. काय नाना मते नाना भेद, नाना संवाद विवाद, नाना निश्चय भेदाभेद आत्माची करी श्रीराम. नाना प्रकारचे मते, पिंडे मते भिन्न. वेगवेगळ्या मताची माणसं आहेत, वेगवेगळ्या विचारसरणीतून आलेले. आता एकुलती एक मुलगी जर आम्ही सून करून आणली तर आपण तिचा विचार केला पाहिजे ना. ती लाडात वाढलेली मुलगी आहे. ती आपल्या घरी आल्यानंतर आपण जसं आम्ही आमच्या सासूच्या हाताखाली कसं राहत, अरे बाबा तुझी गोष्ट आणि तू गरीब घरातून आली होती, ती श्रीमंत घरातून आलेली मुलगी,
तिच्याकडे स्वातंत्र्य आहे, तिला विचाराचं स्वातंत्र्य पहिल्यापासून मिळालंय, तिला वागण्याचं स्वातंत्र्य पहिल्यापासून मिळालंय. तुम्ही जर 4 माणसातली कुटुंबातली मुलगी आणली असती तर गोष्ट निराळी. तुम्हाला एकोणते एक पाहिजे, सगळी स्टेट आपल्या मुलालाच मिळणार आहे त्यांची. हां, मग पुढचं निस्तरावं लागतंय ना, त्यांच्या मनाप्रमाणे आपल्याला वागावं लागतंय. म्हणजे विचार करताना आपल्याला ही मुलगी कुठल्या परिस्थितीत आली, मग त्यामुळे तिचे संस्कार त्या प्रकारचे असणार आहेत. तिला आपल्या संस्काराशी जोडून घ्यायचं आहे. आपल्या पठडीत तिला आणायचं असेल तर तिच्याशी गोड बोलू, थोडासा वेळ द्यावा लागतो सुधारायला. आम्ही तसं करतच नाही हो. आणि लग्न झालं 2 महिन्यात ती डोक्यात राग घालायला लागली, हे काही काळजी करू नको, ये निघून, मी आहे. मग केलं ते चाललं नाही मी आहे तर. अरे तिला सांगायचं जरा सांभाळून घे, जोडून घे. अगदीच ताटाताटीला गेले ना त्यावेळेला मी लक्ष घाले. ओके, सकाळी उठले की काय काय चाललंय, दुपारी काय चाललंय, संध्याकाळी काय चाललंय, रात्री काय चाललंय, अरे काय चाललं, लग्न करून दिलं. थोड्या 1-2 मिनटं बोला ना, काय लागलं. जास्ती डोकं नका मुलीच्या प्रपंचामध्ये, त्रास होतो त्याने. आणि ती विसंबून राहते आपल्याबरोबर. तिला थोडं मोकळे श्वास घेऊ द्यात ना, टॅकेल करू द्यात त्या परिस्थितीची. तिला समरस कशी व्हायची ती. नानामध्ये नाना भेद, नाना संवाद विवाद, नाना प्रकारची मतं आहेत, नाना प्रकारचे विचार आहेत, नाना प्रकारचे मतभेद आहेत, नाना प्रकारचा संवाद आहे. नाना निश्चय भेदाभेद आत्माच करे श्रीराम. नाना प्रकारचे निश्चय आहेत. भेदाभेद केल्याशिवाय काय होतं, भेदाभेद करावं लागतं थोडा. हां, मी जसं म्हटलं, भूक सगळ्यालाच लागते हे जरी अध्यात्म आपल्याला कळत नसलं तरी भेदाभेद करावा लागतो. गाईला चाराच द्यावा लागतो, कुत्र्याला भाकरी द्यावी लागते, घोड्याला खराराच द्यावा लागतो. भेदाभेद करावा लागतो. त्याच्याशिवाय म्हणजे भेदाभेद करावा म्हणजे माणसात भेदाभेद करावा असं नाही. तो थोडासा काही भेदाभेद प्रकृती स्वभावानुसार असेल तेवढ्या पुरतात. काय नाना निश्चय भेदाभेद आत्माच करे श्रीराम. पायात घालायची चप्पल म्हणजे सगळ्या शरीराला हे चालवत आहे, मग डोक्यावर घेतलं काय बिघडलं नाही म्हणलं. ते चप्पल पायातच पाहिजे ना, सगळ्या शरीराला ते चालवते हे खरं आहे. पण तिची जागा त्या प्रत्येकाला त्याची त्याची स्थानं दिली. डोळ्याकडे काम वेगळं दिले, कानाकडे काम वेगळे दिले, हाताकडे काम वेगळे दिले, जिभेकडे काम वेगळे दिले. सगळी इंद्रिय एकाच देहाची आहेत, पण त्याच्यामध्ये भेदाभेद. मुख्य तत्व विस्तारले तेणे तयास रूप आणले, येणे करता सार्थक झाले सकळ काही श्रीराम. मुख्य तत्व विस्तारले, अशा रीतीने सगळ्या गोष्टीचा अभ्यास म्हणजे प्रपंचाचा अभ्यास, परमार्थाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, हे सगळं आत्माच चालवतो. काय म्हटलंय, मुख्य तत्व विस्तारले तेणे तयास रूप आणले, येणे करता सार्थक झाले सकळ काय हे श्रीराम. हे जाणणं म्हणजे या नरदेहाचं सार्थक झालं. लिहिणे, वाचणे, पाठांतर करणे, पुसणे, अर्थ सांगणे, अर्थ करणे, गाणे, वाचवणे, नाचणे, आत्म्याच करता श्रीराम. हे कशासाठी, समोरच्या माणसाचा अंतरात्मा प्रसन्न करण्यासाठी. काय करतो आपण, समोरच्या माणसाला बरं वाटावं. काय लिहिणे, वाचणे, पाठांतर करणे, काही लिहावं, काही वाचावं, काही पाठांतर करावं. पुसणे, सांगणे, अर्थ करणे. काही गोष्टी आपल्याला कळत नसल्यास दुसऱ्याला विचाराव्या, काही गोष्टीचा अर्थ आपल्याला कळत नसेल तर दुसऱ्याला विचारावा, अर्थ समजून घ्यावा. गाणे, वाजवणे, नाचणे आत्म्याच करता. ह्या आत्म्याला बरं वाटावं म्हणून अभ्यास करावा, आत्म्याला बरं वाटावं म्हणून हे सगळं करावं. का माझ्या मनाला बरं वाटतं बाबा, थोडं वाचन केलं ना बरं वाटतं. आणि आता हे पुढचं आहे, कुणासाठी आहे, गाणे, वाजवणे, नाचणे. उत्तम गायलंय, कुणासाठी म्हणले, एवढे श्रोते जमलेत ना त्यांना आनंद व्हावा म्हणून. गायक कुणासाठी गातो, स्वतःसाठी गातो का, रियाज करतो घरी, पण
स्टेजवरनं तो लोकांची मनं प्रसन्न करण्यासाठी गातो. वाजवणारा उत्तम तब्बल जे असेल, कोणी असेल, ढोलकी वादक असेल, टाण 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 टाण, तिथे त्या स्टेजवर वाजवलं तर सगळ्यांची मनं प्रसन्न होतात. घरी एकट्याच, तिथे सगळ्यांची. गाणे वाजवणे, नाचणे आत्म्याच करता श्रीराम. नाचणं आहे, एखादी डान्स करणारा असेल, मुलगा मुलगी म्हणा, त्याला तिच्या डान्समध्ये आनंद असेल, पण तो आनंद ते एकटे घेणार घरात नाचला तर. नाही तर खालचे लोक ओरडणार, बास करा तुमचं नाच, काय ढण 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 चाललाय. हां, पण बाहेर स्टेजवर गेलात आणि तुम्ही नृत्य केलं, असंख्य माणसाची मनं प्रसन्न होती. गाणे वाजवणे, नाचणे आत्म्याच करता श्रीराम. नाना सुखे आनंद तो, नाना दुःखे कष्टे होतो, देहे धरतो आणि सोडतो नाना प्रकारे श्रीराम. हा आत्माच नाना प्रकारचे देह धारण करतो. एकलाच नाना देह धरी, एकलाच नटे परोपरी. हा एकटाच परमात्मा आहे बरं का. हे आपल्या सगळ्यांचे देह त्यांनी धारण केलेले आहे. नाना देही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव दिगाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडे गाजे. जय देव आत्मया रामा, निगमागम शोधिता नकळे गुणसीमा. जय देव जय. बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. युगाने योगी आत्मा रामामूचा, दास म्हणे महिमा न बोलवे वाचा. जय देव आत्मा. हा एकटा आत्मा, त्याला अंतरात्मा म्हणलंय. आत्मा राम असं त्याला म्हणतंय. एकलाचे नाना देहधरी, एकलाचे नटे बरोबरी, नट नाट्य कळा कोसरी, त्यावीण नाही श्रीराम. एकलाचे झाला बहुरूपी, तो एकटाच आहे, अनेक प्रकारची रूपं घेतो. एक पात्री नाटक म्हटले. तो एकटाच नट अनेक प्रकारचे वेश धारण करून किंवा वेगवेगळ्या भूमिकेत शिरतो आणि नाट्य करतो. तसा एकच परमात्मा अनेक रूपाने अनेक वेशाने नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखला मी त्याचे. एकलाच नाना देहधरी, एकलाच नटे बरोबरी, नट नाट्य कळा कुसरी, त्यावीण नाही श्रीराम. एकलाच झाला बहुरूपी बहुसाक्षी बहुरूपे बहुप्रतापे, आडी कलंडी श्रीराम. एकलाच विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्यवीण कैसा विस्तारला श्रीराम. एकलाच विस्तारला. अहो, आपलं कुटुंब मोठं व्हायचं पाहिजे आणि म्हणले हा मुलाचं लग्नच झालं नाही, याचं वंश पुढे कसं चालेल, त्याला बायको मिळाले तरच चालेल का नाही. याला कोणीच नाही म्हणजे हा एकटाच आहे. काय म्हणले बघा, एकलाची विस्तारला. आपल्याला जमणार नाही, ते दोघं लागतील तर विस्तार आहे. तिथे तो एकटाच आहे. एकलाची बहुरूपी. बघा काय म्हणलंय, एकलाची विस्तारला कैसा, पाहे बहुविध तमासा, दंपत्यवीण कैसा परस्परे. दाम्पत्य जीवनाशिवाय तो अनेक रूपाने नटलेला आहे. दंपत्यवीण कैसा विस्तारेला. स्त्रियास पाहिजे पुरुषास पाहिजे स्त्रीवेश, ऐसा आवडीचा संतोष परस्परे श्रीराम. 16चे मूळ ते लिंगामध्ये प्रसंग येणे प्रकारे जग प्रत्यक्ष झाले श्रीराम. स्त्री आणि पुरुष एकमेकाविषयी ओढ असते, आवड असते. पुरुषाचा जीव स्त्रियाची जीवी ऐसे होते उठा ठेवी, पर्या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे श्रीराम. 16 करता वाटे भेद सूक्ष्मी अवघे जावेद, ऐसे बोले निरुद्ध प्रत्यारे श्रीराम. 16 करता हे स्त्री पुरुष नपुंसक हा भेदभाव आहे, पण आत्मा सगळ्यांचा एकच आहे. स्त्रीचा आत्मा वेगळा, पुरुषाचा आत्मा वेगळा. म्हणून या देहासाठी हे भेद आहेत, पण अंतरात्मा एकच आहे. 16 करता वाटे भेद सूक्ष्मी अवघे जावेद, ऐसे बोलणे निरुद्ध प्रत्यारे श्राम. बायकोने बायकोस भोगले, ऐसे नाही की घडले. बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुषाचे श्रीराम. स्त्रीस पुरुषासो जो ऐसा आहे असं म्हणणं. या कारणे सूक्ष्म संवाद सूक्ष्मीचा आहे श्रीराम. इथं दोघांशिवाय चालणार नाही सृष्टी जर निर्माण व्हायची असेल तर. पण हा एकटाच आनंद रूपाने विस्तारला आहे. पुरुष इच्छेमध्ये प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती, प्रकृती पुरुष भोवती येण्याचे न्याय श्रीराम. पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, प्रचितेने प्रचितीस घ्यावे, उमजना तरी उमजवावे, विवर श्रीराम. असे पिंडावरून ब्रह्मांड जाणावं.
मुळामध्ये आपल्यामध्ये प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचे काही गुण आहेत आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचे काही गुण आहेत, म्हणून त्याला अर्धनारी नटेश्वर असं म्हणता येईल. प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजवावे. विवर विवर श्रीराम द्वैत इच्छा होतेमुळे तरी ते आली भूमंडळे. भूमंडळे आणि मुळी रुजू पाहावे श्रीराम. द्वैत इच्छा होते मुळी. द्वैत म्हणजे आणखीन काहीतरी असावं अशी ही मुळातली इच्छा आहे. एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, मला बहुविध रूपाने नटायचं आहे, ही पहिली मुळातली इच्छा आहे. द्वैत इच्छा ही द्वैत आहे. द्वैत इच्छा हो त्यामुळे तरी ते आधी भूमंडळे आणि मुळी रुजू पाहावे श्रीराम. येथे मोठा झाला साक्षेप, फिटला श्रोतयांचा क्षेप. जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले श्रीराम. इति श्रीदास बोधे कृषीश संवादे महद्भूत निरूपणा समास सप्तम. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठावचे नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते जागृतीस वळाले. सहजचे अनुराच झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येकोणीच जाणावे. जन्मृत्यू जाणावे सुज्ञाकर. भक्ताचे निसामाने कृपा केली. दाशरथीने समर्थ कृपेच्या इच्छेने तो हा दास बोध. 20 दशक दास बोध श्रवणाद्वारे घेता शोध म्हणून करता विशेष मार्ग होतो. 20 दशक 200 समासारखे पाहावे. सावकाश होता विषय कळवला लागे. ग्रंथाचे करस्तव स्तवनाचे काय प्रयोजन येते प्रत्येक व्हावा. हे दोपाचा बोधाचा कथनात्मक मनुष्याच्या कशावर नाही. सकळ करण्याच्या विषयाचे आणि काय मनुष्याच्या शब्द बोलण्याचे काय घ्यावे. सकाळ देहाचा झाला केला तर पदार्थाला म्हणावे. ऐशी विचाराची कामे भरून सगळे गेले. इथे श्री दादू समाज पश्चिम श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आरती. लाजला उभी आरती. सद्गुरु माऊली जगद्गुरु संत तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ.